तो गाईज वेलकम बॅक. तर या व्हिडिओमध्ये आपण टेक्निकल अनालिसिस बद्दल जे डिस्कशन करतोय. तर ट्रेंड इज युअर फ्रेंड अँड फॉलो दॅट ट्रेंड अंटिल इट्स बेंड ह्या गोष्टीला महत्व आहे. तर प्राइस ॲक्शन ही एक अशी महत्त्वाची गोष्ट आहे का ते एक रिपिटेटिव्ह प्राइस पॅटर्न जे आहे ते वेळोवेळी रिपिटेटिव्हली बनत असतात आणि त्याला आपल्याला अंडरस्टँड करणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर हे प्राइस पॅटर्न काय आहे की हे पुन्हा पुन्हा बनणार आहे आणि ते बनल्यानंतर ते आपल्याला एक ट्रेडिंग डिसिजन आयदर लॉंग जायचंय की शॉर्ट जायचंय याच्याबद्दल आपल्याला ते ट्रेडिंग डिसिजन देणार आहे आणि त्याच्यावरनं अ, ते डिसिजन जे ज्या ज्या वेळेस त्या प्रकारचे पॅटर्न्स बनतील म्हणजे एक सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न बनला आणि तो एक कंटिन्युएशन मध्ये झालाय म्हणजे बुलिश रिपिटेशन आपलं होतंय पुन्हा एकदा फ्युचरमध्ये बनला त्याच्यावरून लक्षात आलं पाहिजे हा बुलिश हो राहिला. याच्या अपोजिट साईडला जर एक डाऊन ट्रेंड आहे आणि डाऊन ट्रेंडमध्ये प्राइसचा असं कॉम्प्रेशन होऊ राहिलंय आणि ऑटोमॅटिकली फॉलो हो राहिला. नेक्स्ट टाइम ज्यावेळेस अशा पद्धतीचा आपल्याला असेंडिंग ट्रायंगल जरी बनताना ते दिसला समजून घ्यायचं का हा एक रिपिटेटिव्ह कॉन्फ्लुएन्स झोन होता आणि त्याच्या बेसिसवरती सेकंडली होणार आहे. म्हणून ट्रेडर जे आहेत ना त्यांचे ट्रेडिंग डिसिजन जे आहेत ना ते रिपीटेड प्राइस पॅटर्नच्या बेसिसवरती बनवतात. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची. ट्रेडर्स ज्या आहेत ना इंट्राडे मध्ये जे बी कुठले डिसिजन्स त्यांना घ्यायचे आहेत ते बेसिकली स्पेसिफिकली फक्त आणि फक्त इंट्राडे मध्ये एक रिपिटेटिव्ह पॅटर्नच्या हिशोबाने करतात किंवा याच्यामध्ये ऍडिशनल ह्या पॅटर्नच्या अलावा आपण एक कॉम्बिनेशन कन्सिडर करू शकतो ते म्हणजे कॅन्डलस्टिकच्या हिशोबाने सुद्धा कन्सिडर करत असतात आणि ह्या गोष्टी आपल्याला लक्षात घेणं अतिशय महत्वाचं आहे. आता याच्यात जो दुसरा एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर आपण डायरेक्टली काय चार्ट्स वरती येऊ आणि चार्ट्स आपल्याला व्यवस्थितरित्या ज्या गोष्टी ज्या आहेत ना ते सांगतील. तर इथं जर व्यवस्थितरित्या निफ्टी फिफ्टीचं 2 दिवसापूर्वीचं जर आवरले टाइम फ्रेम मधला जर पॅटर्न जर बघितला तर त्यावरनं आपल्याला आयडिया येईल. जनरली याच्यामध्ये सुरुवातीपासून ह्या बेसिक गोष्टीला आपण अंडरस्टँड करूयात. तर सगळ्यात महत्वाचं ह्याच पॉइंटला सगळ्यात महत्वाचं ह्याच पॉइंटला आपण सपोर्ट लाईन का बरं ड्रॉ केली आणि ह्याच पॉइंटला आपण सप्लायवाले पॉइंट का ड्रॉ केले ह्याचं रिकग्निशन याचं उत्तर आपल्याला कायम जे आहे ना ते कळलं पाहिजे आणि ते समजून घेणं महत्वाचं आहे. तुम्ही व्यवस्थितरित्या हे करा. या पॉइंटला सुद्धा आपण एक रेजिस्टन्सची लाईन किंवा ट्रेंड लाईन काढू शकत होतो पण इकडं लक्ष द्या की ही जी रॅली झाली तिकडनं फॉल जो आहे तो एक लिमिटेडच्या हिशोबाने गोष्ट झाली. तर कॉम्प्रेशन महत्वाचं आहे. इथं गॅप अप झाल्यानंतर किंमत जी आहे जवळजवळ 8 ते 9 तास किंवा 2 ट्रेडिंग सेशन जी त्या रेंजमध्ये अडकत बसली म्हणजे हे एक सेलरचा असा एक रेफरल पॉईंट आहे एक रिव्हर्सल पॉईंट आहे का जी किमतीला गॅप अप झाल्यानंतर सुद्धा जाऊन नाही देऊ राहिली. म्हणजेच इथं जरी रॅली झाली तर ह्या पॉईंटच्या कम्पेरेटिव्ह हा जो पॉईंट आहे जो की जवळजवळ 18,750च्या आसपास आहे तर हा सेलरचा डॉमिनन्स वाला पॉईंट आहे म्हणून आपण हा ट्रेंड लाईनचा पॉईंट नंबर 1 कन्सिडर केलाय. दुसरी गोष्ट बघा इथं ज्यावेळेस त्या पॉईंटच्या आसपास किंमत ज्यावेळेस आली तर हा पॉईंट नंबर 2 आहे आणि तिकडनं आपल्याला फॉल होताना दिसतात. तर ह्या कन्सिडरेशन जे आहेत ना आपल्याला कळलं पाहिजे. तिसऱ्या वेळेस सुद्धा बघू शकता की हिस्टॉरिकल चीज झाली म्हणजे इथं काय झालं जसं आपण 2 मिनिटं पूर्वी बघितलं की रिपीटेड प्राइस पॅटर्न जे आहे ना आपल्याला ते लक्षात आले पाहिजे. म्हणजे रिपीटेड प्राइस पॅटर्न म्हणजे काय हा पहिला पॉईंट ऑलरेडी बनणार आहे परंतु ज्या ज्या वेळेस किंमत फ्युचरमध्ये त्याच्या आसपास त्याच्या इन अराउंड येताना आपल्याला दिसणार इथं आपल्याला चौकांना राहायचं इथं आपल्याला चौकच राहायचंय आणि ट्रेडची दिशा ऑलरेडी लास्ट टाइम आपल्याला फॉल होताना दिसली एवढी काही फॉल नाही आली पण इन जनरल आपल्याला जर एवढी व्हॉल्यूम दिसते तर फॉलचं इंटेन्सिटी जास्त राहणार आहे आणि हीच गोष्ट लक्षात येणं महत्वाचं आहे. आता हे ऑलरेडी आपण डिस्कस केलं होतं ज्या वेळेस किंमत ह्या ट्रेंड लाईनच्या खाली निघली आपण बघू शकता पहिला घंटा आणि दुसऱ्या घंट्यामध्ये फॉल जो आहे तो अतिशय महत्वपूर्ण होताना दिसला. लेंग जर कन्सिडर केली ओपन इट इज इक्वल टू हाय आणि या लोचं जर कन्सिडरेशन जर केलं तर जवळजवळ 2 घंट्यात 100 पॉईंटनी निफ्टी 50 फॉल होताना दिसलाय. तर हा फॉल जर 100 पॉईंटचा होतोय तर आपल्याला तो टाइमली टाइमली मी म्हणतोय टाइमली आपल्याला त्याला कनेक्ट करता आला पाहिजे. हा टेक्निकल अनालिसिसचा बहुत महत्वाचा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. त्याच्यानंतर बघा किंमत जर व्यवस्थितरित्या जर बघितली तर किमतीने काय केलंय कमबॅक केलं आणि ते जे कमबॅक झालंय किमतीचं ते अल्टिमेटली एक इम्पॉर्टंट पद्धतीमध्ये पुलबॅकचं हे झालं. म्हणजे इथं आता दुसरी सायकोलॉजीचा मेथड हे आहे की आपल्याला माहिती किंमत याच्या खाली जर क्लोज जर झाली तर ऑटोमॅटिकली एक बेरीज सेंटिमेंट झाला असतं परंतु पहिल्या 2 तासाची किंमतचं प्राइस ऍक्शन झाल्यानंतर इथं बाईंग प्रेशरवाली हॅमर लाईक कॅन्डल जर झाल्यानंतर आपल्याला इथं कळलं पाहिजे की बाबा इथं बुल जो आहे तो उठण्याचा प्रयत्न करतो आणि जसं की किंमत आपण बघू शकता या हायच्या वरती ज्यावेळेस निघाली त्या इंट्राडे मध्ये म्हणजे कालच्या 20 तारखेच्या प्राइस ऍक्शन मध्ये तुम्ही अंडरस्टँड करा की प्राइसने किती भयानक पद्धतीचा जम घेतला जो की 18,800 पासनं जवळजवळ
18,900 पर्यंत किंमत 100 पॉईंटचा मोमेंटम होता दिसलं. तर या जर इंट्राडे मध्ये आपल्याला ऑप्शन जर करायचं आहे ना, तर ह्या महत्वाच्या गोष्टींना जे आहे ना, लक्ष देण्याचं आहे की वन साइडेड मूव्ह तिथं कुठं भेटणार आहे. ह्या वन साइडेड मूव्हला ट्रेड करायचं. म्हणजेच ऑप्शन्स मध्ये आपल्याला ट्रेड जर करायचं आहे तर ऑप्शन साठी सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की किंमत जी ती रॉकेट साठी सारखी व्हर्टिकल झाली पाहिजे. किंमत अशी लटकलेली नाही पाहिजे. छोटे छोटे मूव्ह मध्ये झाले तर तुम्हाला त्या ऑप्शन्सच्या बाईंग मध्ये तुम्हाला पैसा भेटणार नाहीये. ही महत्वाचा मुद्दा, ही महत्वाची गोष्ट आपण तिथं अंडरस्टँड करणं अतिशय गरजेचं आहे, जिकरीचं आहे. तर आता परत काय झालंय, प्राइस ऍक्शन पुन्हा याच्यामध्ये गेली. तर याला जर सेल ऑफ जर व्हायचं असेल तर ह्या पॉइंट लाईनच्या जर खाली किंमत जर गेली तर तिथं आपल्यासाठी सेल ऑफ वाला पॉईंट जो आहे तो राहणार आहे. एल्स मार्केट पुन्हा ह्या ऑल टाइम हायची जी व्हॅल्यू होती जी की 18,950 प्लस वाल्या व्हॅल्यूकडे आपल्याला जाताना दिसेल. हाय जर कन्सिडर केलं तर बघा 18,955च्या आसपास आपल्याला हाय आहे. म्हणजेच उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी हा पुन्हा एक डबल टॉपचं कन्सिडरेशन आहे. आता पुन्हा तुम्ही म्हणताल डबल टॉप म्हणजे काय, तर हा एक पॅटर्न आपल्याला इथं क्रिएट होताना दिसतोय. त्याचं ब्रेकडाऊन इकडे होतंय की ब्रेकआउट होतंय, त्या गोष्टीकडे फोकस आउट करणं इम्पॉर्टंट आहे. जर ब्रेकआउट होतं तर 50 पॉईंटचं टार्गेट आपल्याला माहिती का, जिकडनं इथं प्रिव्हियसली प्राइसनी रिजेक्शन केलं होतं. तर ह्या महत्वाचे मुद्दे आहेत की ज्यावेळेस आपण चार्टला बघतो तर हे स्विंग पॉईंट्स आपल्याला काय सांगत असतात. स्विंग पॉईंट्स आपल्याला सांगत असतात की बाबा हा रिजेक्शनचा पॉईंट आहे किंवा हा सेलरचा डॉमिनन्स वाला पॉईंट आहे, कंट्रोल वाला पॉईंट आहे. आणि त्याच्या उपरची गोष्ट आपल्याला आणखीन एक आयडिया येत असते. आता ह्या आवरली टाइम फ्रेम, एक तासाच्या टाइम फ्रेमला बघून काही आयडिया येते का, लक्षात काही नाही येते, फक्त हे ट्रेंड लाईन येते. परंतु जर आपल्याला याच्यामध्ये एंट्रीज आणि एक्झिट्सला व्यवस्थितरित्या कोऑर्डिनेट करायचंय, एंट्रीज आणि एक्झिट्स म्हणजे जनरली आपल्याला इंट्राडे ट्रेडिंग मध्ये हा प्रश्न राहिला असतो की आपल्या एंट्रीज कुठं पाहिजे, एक्झिट्स कुठं पाहिजे. तर त्याच्याकरता मी कालच्या दिवसाचं इथं तुम्हाला उत्तर देईल. प्रश्नाचं उत्तर जे सिंपल आहे 15 मिनिटाच्या हिशोबाने. तर इथं सिंपल एक गोष्ट बघा, ज्या वेळेस मार्केट काल मॉर्निंग मध्ये खोललं तर त्यावेळेस वन साइडेड फॉल आपल्याला होताना दिसला. तर फॉल झाला आणि फॉल नंतर एक रॅली होताना दिसलं. तर ह्या रॅलीमध्ये तर आपण बाईंग तर पोझिशन घेऊ शकत नाही, आपली पोझिशनच होऊ शकत नाही. आपल्याला कंट्रोलेबल पॉईंट कुठे राहणार आहे, ह्या कॅन्डलच्या हायच्या आसपास. ज्यावेळेस इथे गेली तर पहिला रिजेक्शन इथं फॉल साईडला आला. पण इथं तुम्ही ह्या कॅन्डलस्टिक्सला बघा व्यवस्थितरित्या, हा जर कॅन्डलस्टिक बघितला तर हा एक डबल कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. आणि ह्या डबल कॅन्डलस्टिक पॅटर्न मध्ये आपल्याला एक आयडिया व्यवस्थितरित्या येते की 2 इंची जी बॉडी ती एकसारखी आहे, एकसारखा लो आहे आणि एकसारखाच काय हाय आहे. तर हे एक जनरली एक रेल्वे कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे का, ज्याच्यामध्ये पहिली कॅन्डल काय आपली रेड आहे आणि दुसरी काय ग्रीन आहे. म्हणजे पहिली आर नि मी डेजिग्नेट करतो आणि दुसरी जी आहे ती ग्रीन म्हणजे जी नि डेजिग्नेट करतो. पण ज्या वेळेस किंमत ह्या हायच्या वरती आपल्याला निघताना दिसते, तुम्ही ती व्हॅल्यू बघू शकता. जवळजवळ 18,830 वाली व्हॅल्यू होती आणि तिकडनं जो हाय झाला जवळजवळ 18,900च्या आसपास आपल्याला होताना दिसला. म्हणजे 70 पॉईंटचा मूव्ह झाला. मग ह्या मोमेंटमला जर तुम्ही कॅच केला असता, भले तुम्ही इथं 18,000च्या स्ट्राईकला किंवा 18,850च्या सीला जरी तिथं ट्रेड जरी केला असता, तर तुमच्यासाठी हे 70 पॉईंटची जी मूव्ह झाली वन साइडेड, तिथं तुम्हाला ती प्रीमियम मध्ये बदलावा फरक जो म्हणू शकतो ना, ते तिथं ऑलरेडी ते देऊन गेलं असतं. तर हे महत्वाचा मुद्दा, हा महत्वाचा पॉईंट असतो की लोअर टाइम फ्रेम मध्ये मला कळतं की माझी एंट्री आहे, त्याच्यामध्ये माझा एल जर प्लेस करायचा आहे तर 30 पॉईंटचा स्टॉप लॉस मी एल प्लेस करतोय. आणि मग टार्गेट कमीत कमी काय 30च्या पटीनं पाहिजे. म्हणजे जवळजवळ 2x होत आहे. म्हणजे 30 पॉईंट रिस्क जे आहे ह्या केससाठी तुम्हाला ती कितीची आहे, 30 पॉईंटची आहे. आणि रिवॉर्ड जर कन्सिडर केला तर तो रिवॉर्ड जवळजवळ किती 70 पॉईंटचा आहे. म्हणजेच 3 दुने 6. म्हणजेच आर आरचा जर हिशोब जर केला रिस्क रिवॉर्डचा, तर 1 रुपयाला तुम्ही किती रुपये कमावण्याची हिंमत राखताय, जवळजवळ 1.80 रुपये. म्हणजे ₹2.25 तुम्ही कमावण्याची गोष्ट करताय. तर ह्या रिस्क रिवॉर्डला हे करा. दुसरी गोष्ट, आपल्या सेटअपसाठी, आपल्या क्ल्यूसाठी आपल्याला व्यवस्थितरित्या तिथं काम करणं अतिशय महत्वाचं आहे. जर आपल्याला सेटअपच नाहीये, आपल्याला काही तिथं क्ल्यूज भेटत नाहीये, तर का बरं आपण अनवॉन्टेडली मोर रिजिड ट्रेड्स किंवा नुसते ट्रेड ऑन ट्रेड मारत बसतो. तिथं आपलं काय होणार आहे, आपलं ब्रोकरेज जाणार आहे, आपलं एसटीटी जाणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या अकाउंटची जी व्हॅल्यू ती कमी होण्याचे चान्सेस तिथं होणार आहे. तर लोअर टाइम फ्रेम म्हणजे 15 मिनिट आपल्याला आपले एंट्रीज आणि एक्झिट्स बद्दल जे आहे ना ते व्यवस्थितरित्या माहिती देत असतं. फक्त आणि फक्त मी आवरली टाइम फ्रेम मध्ये बघितलंय, तिथं मला एक रायझिंग वेज दिसलाय आणि त्या बेसिसवरती मी शॉर्ट करतोय. नक्कीच नाहीये, रिव्हर्सल आपल्याला होऊ राहिलंय समजतंय. तर अल्टिमेटली या 1 आवरचं ब्रेकडाऊन 15 मिनिटांमध्ये करा आणि 15 मिनिटांमध्ये आल्यानंतर अशा पद्धतीचं एक कॅन्डलस्टिक तुम्हाला दिसतंय.
पुन्हा किंमत याच्या हायवरती जाताना दिसते, तर आपल्यासाठी एक लिमिटेड रिस्क असणार आहे. सगळ्यात महत्वाचं ॲज अ ट्रेडर आपण लिमिटेड रिस्क जी ना तिथं आपण कंट्रोल करू शकतो, आणि त्या लिमिटेड रिस्क वरतीच आपल्यासाठी सर्व काही गोष्टी होणार आहेत. हे महत्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा. तर प्राइस पॅटर्न अतिशय महत्वाचा आहे, आणि त्या प्राइस पॅटर्न मध्ये इथं आपल्याला गोष्ट कळली की ज्यावेळेस इथं डबल कॅन्डलस्टिक पॅटर्न झाला, म्हणजे एक वन साइडेड रॅली बघा, वन साइडेड रॅली नंतर फर्स्ट टाइम इथं डबल कॅन्डलस्टिक पॅटर्न झाला, पुन्हा किंमत या हायच्या आसपास गेली, तर मग आपल्या रडारवरती किंमत ही प्राइस जी तिथं आली पाहिजे. आपल्यासाठी एंट्री ह्या हायच्या वरतीच असणार आहे. एस एल जर प्लेस करायचा तर तुम्ही इथं करू शकता तुमचा एस एल. तुम्ही एक्स्ट्रा सेफ प्लेअर आहे, तुमचा एस एल इथं प्लेस करू शकता, जिथं तुम्हाला 1:1 रिवॉर्ड भेटेल. इथं एस एल प्लेस केला तर तुम्हाला जवळजवळ तो कुठं असू शकतो, 1:2.5चा रिवॉर्ड वाला चीज गोष्ट असू शकतं. तुम्ही इथं व्यवस्थितरित्या बघा, ह्या राईज नंतर आजच्या दिवसामध्ये पण इथं डबल कॅन्डलस्टिक पॅटर्न झाला की नाही, आणि झाल्यानंतर जसं की त्या हायच्या वरती किंमत निघली, पुन्हा एकदा 18,860 पासून जवळजवळ 18,900 कडे आपल्याला किंमत तिथं जाताना दिसलेली, म्हणजेच 40 पॉईंटचा मूव्ह होताना दिसलं. म्हणजे एस एल ला आपलं जर पेज जर झाला असता तो जवळजवळ 18,300 18,830च्या आसपास असता. आपली एंट्री कुठं असती, 18,860ला 30 पॉईंटचा रिस्क आणि 40 पॉईंटचं रिवॉर्ड. म्हणजे आर आर आपल्यासाठी फेवरेबल पाहिजे. असं नाही पाहिजे की 100 पॉईंटचं रिस्क घेतलंय आणि तिथं 50 पॉईंटचं रिवॉर्ड आहे. हे फेवरेबल आर आर नाहीये. तर ह्या गोष्टीवरती पण फोकस करणं इम्पॉर्टंट आहे. तर लाख ऑपॉर्च्युनिटी आपल्यासाठी असणार आहे, त्या लाख ऑपॉर्च्युनिटीला आपल्याला अंडरस्टँड करणं अतिशय महत्वाचं आहे. याला आपण जर रिटेस्ट केलं, आपण याला जर आणखीन एक गोष्ट जर बरोबर जर क्लब जर केलं, तर तिथं मी तर ह्या दोन कंडिशनला आपल्याला कालच्या आणि आजच्या दिवसासाठी हे तर मी फक्त डबल कॅन्डलस्टिक बद्दलच बोलतोय. पण इन हाऊ जर आपल्याला असं कळतंय की बाबा गॅपअप झाली आणि त्या सपोर्ट ट्रेंड लाईनच्या पासून ती गॅपअप होताना दिसते, एक रेकग्नाइज च्या पासून ते गॅपअप होत आहे आणि ते गॅपला पकडून राहिलं, तर अल्टिमेटली आपल्यासाठी एक सिंपल गोष्ट अंडरस्टँडिंग वाली काही एक रेंज तिथं होणार आहे. आणि त्या रेंजच्या वरती जर मार्केट पुन्हा एकदा आपल्याला निघतंय, तर आपल्यासाठी ती एंट्री तिथं प्लेस होते. एस एल आपण इकडे प्लेस करू शकतो जवळजवळ 18,820च्या आसपास. एंट्री या हायच्या उपर जो की 18,855च्या आसपास आहे, आणि टार्गेट तुम्ही बघू शकता तर जवळजवळ 18,940 प्लस तिथं आपल्याला टार्गेट गोष्टी कन्सिडर होऊ शकतो. म्हणजेच गॅप ज्या वेळेस क्रिएट होत आहेत आणि विथ रिस्पेक्ट टू एक सपोर्ट लाईनच्या आसपास, एक ट्रेंड लाईनच्या आसपास, जे की आवरली टाइम फ्रेम मध्ये ड्रॉ केलेली आहे, त्यावरनं आपल्याला आयडियालॉजी येते. आणि सगळ्यात महत्वाचं कन्सॉलिडेशन फेजमध्ये गोष्टींना जे जाऊन द्या, कन्सॉलिडेट जे आहे ना ते व्यवस्थितरित्या होऊन द्या. आयडिया तुम्हाला एक्झॅक्टली त्याच्यावर येईल की हे कन्सॉलिडेशन त्याचं ब्रेकआउट होणार आहे, आणि ते ब्रेकआउट तुम्ही बघा एक्झॅक्टली 2 वाजता 14 वाजता इथं तुम्हाला दिसेल तिथे. तर त्यावर आयडिया येऊन जाईल. तर ऑपॉर्च्युनिटी इथं तुमच्यासाठी एक्झिट आहे. पण आपल्याकडनं प्रॉब्लेम काय होतो की आपण समजूनच घेत नाही की प्राइसला जे आहे ना थोडा बहुत टाइमसाठी जे आहे ना ती एक साईडवेज मध्ये आपल्यासाठी जाणार आहे, आणि त्याच्यानंतर रिजेक्शन होणार. बघा एक्झॅक्टली त्या ट्रेंड लाईनच्या आसपास, त्या ट्रेंड लाईनच्या सप्लाय पॉईंटच्या आसपासच आपल्याला इथं रिजेक्शन होताना दिसतंय. लक्षात येतंय का? त्या सप्लाय पॉईंटच्या आसपासच रिजेक्शन झालं, आणि त्या रिजेक्शन नंतर तुम्ही बघू शकता इथं गॅप अप आणि सोल्ड इन टू. कुठं पुन्हा कुठं आली किंमत, त्याच ट्रेंड लाईनच्या आसपास आली. तर ऑपॉर्च्युनिटी मार्केटमध्ये उपलब्ध असतात, त्याला आपण समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे. तुम्ही म्हणताला आता तुम्ही एवढे दाखले, एवढ्या गोष्टी तुम्ही देताय, तर मग आजच्या दिवसासाठी तुम्ही काय केलं? आजच्या दिवसासाठी काहीच नाही. ही ज्यावेळेस रेंजवाली कॅन्डल झाली, याच्यामध्ये जास्त काही डोकं लावलेलं नाहीये. ज्यावेळेस ही कॅन्डल झाली, याच्यानंतर आपण बुलिश पोझिशन जे आहे त्या इकडे घेण्याचा प्रयत्न केला. अनफॉर्च्युनेटली एवढं रिवॉर्ड नाही भेटलं ह्या हायपर्यंत. त्याच्या अगोदरच तो काय तो फॉल त्याच्यामध्ये आला. तर हे मार्केटमध्ये कंट्रोलेबल कंडिशन्स मुवमेंट नाही येणार आहे. पण ज्यावेळेस तुम्हाला कळतं की प्राइस जी एक अडकण्याची सुरुवात झाली आहे, आणखी लोअर टाइम फ्रेम मध्ये, म्हणजेच 5 मिनिटामध्ये स्विच करू शकता, 10 मिनिटामध्ये स्विच करू शकता, त्याच्यावर आयडिया तर तुम्हाला येऊ शकेल ना की कशा पद्धतीने ह्या प्राइस पॅटर्नला आपल्याला रेकग्नाइज करायचं आहे. आणि दुसरी गोष्ट बघा, जसं इथं डबल कॅन्डलस्टिक झालं, ते डबल कॅन्डलस्टिक रिपीटेड झालं, म्हणजे रिपीटेड प्राइस पॅटर्न जे आपण आता त्या स्लाइड वरती बघितलं, तर हे रिपीटेड प्राइस पॅटर्न रिपीटेटिव्हली होणार असतात. आणि त्याच्यावरनं आपल्याला आयडिया बघा, व्यापारी जे आहेत ते बार बार त्या प्राइसच्या पॅटर्नच्या आधारावरती त्यांचे व्यापारी निर्णय घेतात, आणि जे एक वेळेस बनून जातात त्याच्यावरनं ते व्यापाऱ्यांना आयडिया देतात, संकेत देतात की मार्केट कुठल्या दिशेमध्ये वाढण्यासाठी तयार आहे. आणि ह्या प्राइस ऍक्शनला आपल्याला अंडरस्टँड करणं अतिशय महत्वाचं आहे. अँड होप सो ही अंडरस्टँडिंग तुमच्यापाशी व्यवस्थितरित्या लक्षात आली असेल. प्राइस ऍक्शन
लिहून घेऊ शकता 1 मिनिटाच्या इन बिटवीन. आणि याची जी आयडिया जी आहे ती व्यवस्थितरित्या आपल्याला त्यावर न पण येते की बाबा काय हे प्राइस पॅटर्नच्या डोक्यात लक्षात काय हिशोब तिथं आहे. तर बाईंगसाठी आपल्याला ही गोष्ट लक्षात आली पाहिजे. सगळ्यात महत्वाचं प्राइस ऍक्शन. जसं मराठीमध्ये पंजाबराव डकचं आपण उदाहरण घेतो. पंजाबराव काय करतायत की हवामान बद्दल जे आहे ते माहिती देत आहेत. तर ते हवामान बद्दल जे माहिती देत आहेत ते इतिहास चालतायत. इतिहासामध्ये काय 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 पद्धतीने जे मूव्ह जे आहेत, जे काही इंटिमेशन जे ते झालेले आहेत, कशा पद्धतीने रेनफॉल, कशा पद्धतीने वादळ, कशा पद्धतीने उन्हाळा एक्सटेंड झालेला आहे. हिस्ट्री जर बघताल तर माझ्या माहितीप्रमाणे 2003 साली दुष्काळ पडला होता. 2013 साली सुद्धा कमी पर्जन्य होतं आणि आता 2023 आहे. तर जास्त वेगळं काही नाहीये. कोरोनाच्या बाबतीत किंवा जागतिक महामारीच्या बाबतीत जर तुम्ही म्हणताल तर 100 वर्षामध्ये एकदा एक जागतिक महामारी तिथे येत असते. 100 वर्षापूर्वी 1925 ते 26च्या काळामध्ये जे आहे ती जागतिक महामारी आली होती. ह्या 21व्या शतकामध्ये आपण बघू शकतो 2020 मध्ये आपल्याला आयडिया आली असेल की इथे जागतिक महामारी आली. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ना तर रिपिटेटिव्ह आहे, ह्या स्पेसिफिक पॅटर्नच्या हिशोबाने. आणि आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये जर ह्या सगळ्या गोष्टींचं लक्ष जर द्यायचंय, स्टॉक मार्केट जर व्यवस्थितरित्या समजून घ्यायचंय, तर आपली थिंकिंग, आपली विचारशैली काही असो, परंतु सगळे जे इंट्राडे वाले ट्रेडर्स आहे किंवा पोझिशनल ट्रेडर्स जे आहेत ते ह्या हवामान विषय तज्ज्ञ सारखे किंवा पंजाबराव डक सारखेच असतात. का फॅक्ट्स काय आहेत, मागं काय घडलंय त्याच्यावरनं आपल्याला आयडिया येतात. तर ह्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी आहेत. तर मराठीमध्ये इथं हिंदीमध्ये सांगितलेलं आहे की बाबा आपली थिंकिंग काही असो, आपण भले बुल असो बियर असो, परंतु जे फॅक्ट्स जे गोष्टी झालेल्या आहेत, ज्या पद्धतीने मार्केट बिहेव केलेलं आहे त्याच पद्धतीने तिथं जे आहे मोमेंटम होण्याचे चान्सेस असतात. तुम्हाला एक गोष्ट मी आणखीन एक सांगू शकतो. तर जनरली कंपन्यांच्या रिझल्ट जे आहेत तर पोस्ट होत असतात आणि त्या कंपन्यांचे रिझल्ट प्रत्येक 3 महिन्याला रिझल्ट जे आहेत ते पोस्ट होत असतात. तर एक नॉर्मल इन्व्हेस्टर आहे, ए इन्व्हेस्टर आहे, त्या इन्व्हेस्टरला आपण थिंकिंग करू काय त्याचे अप्रोच असणार आहे. समजा एक XYZ नावाची कंपनी आहे आणि तिचा रिझल्ट जो आहे ना तो अतिशय चांगला आलेला आहे किंवा इनलाईन आलेला आहे की एका वर्षामध्ये जनरली 4 रिझल्ट जे 3 महिन्याला रिझल्ट म्हणजे 4 निकाल जे आहेत त्याचे येत असतात. आणि ते निकाल जे आहेत की जनरली 20 कोटी रुपयांचं प्रॉफिट त्या कंपनीला प्रत्येक क्वार्टरला, 20 करोड रुपयाचं प्रॉफिट प्रत्येक तिमाहीला तिथं होत असतं आणि जनरली ते होतच राहणार आहे. पण हे जर एक्सपेक्टेशन दरवर्षी जर होत राहिलं तर हा इन्व्हेस्टर ये जो की नवशिक्या आहे, जो मार्केटमध्ये नवीन आलेला आहे, त्याच्या डोक्यात काय राहणार आहे की ह्या कंपनीचं रिझल्ट चांगला लागतोय आणि रिझल्ट लागल्यानंतर मी काय करेल, 120 रुपयाला तो स्टॉकची किंमत चाललेली असते, तो काय करतो रिझल्ट लागण्याच्या आदल्या दिवशी काय करतो त्याला बाय करतो. बाय केल्यानंतर ज्या दिवशी रिझल्ट लागतो त्याला कळतं की बाबा 20 कोटी रुपयांचं प्रॉफिट झालेलं आहे आणि त्याच्यावरती त्याचं काम होणार आहे. परंतु मार्केट जे आहे त्या मार्केटला माहित असतं की बाबा ही गोष्ट 20 कोटी रुपयांचं प्रॉफिट होणार आहे आणि त्या दिवशी त्याने आदल्या दिवशी पोझिशन बनवली असती. रिझल्टच्या नंतरच्या दिवशी जी ती मार्केट खुलतं आणि मार्केट खुलल्यानंतर काय होतं ते 120 रुपयापासून डायरेक्टली 100 रुपयाच्या आसपास जातं. आता हा जो नवशिक्या किंवा नवीन जो मार्केटमध्ये इन्व्हेस्टर आलेला आहे याला असं वाटतं की बाबा रिझल्ट तर चांगले, हे 100 रुपयाला का आलं, का मी घेतल्यानंतरच फॉल आलं. तर इन जनरल ही गोष्ट असते की मार्केटला हे सगळं माहित असतं, मार्केटला माहिती असतं की बाबा इथपर्यंत जाऊ शकतो वरती आणि त्याच्यापासून तिथपर्यंत खाली येऊ शकतो आणि त्याने पोझिशन घेतलंय तो -20 मध्ये लॉस बुक करतो आणि लॉस बुक केल्यानंतर पुढचे 3-4 दिवस मार्केट 100 ते 120च्याच रेंजमध्ये घुमत राहतं, त्याच्यावरती जात नाही. आणि ज्या दिवशी मार्केटची रेंज तिथं तुटते 120च्या वरती मार्केट निघतं, त्यानंतर तिथं रॅली व्हायला सुरुवात होते. तर इन जनरल या उदाहरणात तुम्हाला काय कळतं की 120 पासून तो 140 झालेला असतो आणि त्या दिवशी हा नवशिका इन्व्हेस्टर त्या मार्केटला बघतो आणि तो म्हणतो
की ह्या मार्केटमध्ये माझ्यासाठी पैसा होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? कारण मार्केटची जी विचारशैली आहे, मार्केटचा जो स्पेस आहे, तुम्ही तो आत्मसात केलेलाच नाही. मार्केटला तुम्ही समजून घेतलेलंच नाही. तर आत्मसात करणे अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आणि जर या गोष्टींना तुम्ही जर आत्मसात केलं तर अल्टिमेटली तुमचा जो पैसा आहे तो बनणारच आहे. तर हीच गोष्ट आहे. आणि म्हणून आपण ह्या एका उदाहरणाच्या माध्यमातून आपल्याला काय कळतं की मार्केटला जर मार्केटचा जो स्पीड आहे, मार्केटचा जो मूड आहे, तो आपण अंडरस्टँड केला, भले आपण बुल असो, बिअर असो, व्हॉट्स एव्हर, पण मार्केटच्या स्पीडला आपण आत्मसात केलं, त्याला समजून घेतलं, तर हे मार्केट नक्कीच आपल्यासाठी जो आहे ना तो पैसा देणारच असतं. आता याच्यामध्ये एक अपवाद पण असतो. ही एक गोष्ट झाली. दुसऱ्या केस, सेकंड केस घेऊ. ह्या सेकंड केसमध्ये काय आपल्याला माहिती आहे 20 कोटींचा प्रॉफिट होणार आहे. पण अचानक जर समजा 60 कोटी रुपयांचा प्रॉफिट एका तिमाहीमध्ये झाला आणि बाकीचे 3 निकाल जे आहे ते 20-20 कोटी रुपयांचे झाले आणि ते 60 कोटींचं झालं आणि अचानक काय झालं, याने 120 रुपयाला बाय केलं, त्या दिवशी मार्केट डायरेक्ट 120चं आहे, इथं 100 रुपयाऐवजी ते डायरेक्ट 160 रुपयापर्यंत जातं. का बरं? कारण मार्केट जे आहे ते 60 कोटी रुपयांचं जर तिमाहीमध्ये एका तिमाहीमध्ये प्रॉफिट होत आहे, तर मार्केट इथं सरप्राईज झालेलं आहे आणि या सरप्राईजमुळे मार्केट जे आहे ते किमतीमध्ये तो इफोरिया त्याला डिस्क्लोज करत असतं, इफोरियाला जो आहे तो वाढवत असतं. तर ह्या गोष्टी पाहिजे. जर इनलाईन हा एक शब्द तुम्ही जर वाचत असाल इंग्लिशमध्ये, तर इनलाईन विथ द एक्सपेक्टेड रिझल्ट जर होत असतील तर मार्केट तिथं काही करणार नाहीये. पण काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी पद्धतीने जर मार्केट तिथं बिहेव जर करत असेल तर ह्या पद्धतीचं बिहेवियर जे आहे ते मार्केटमध्ये आपल्याला होताना दिसणार आहे. तर भरपूर सारे पैलू जे आहेत ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. याच्यात 2 एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो की मार्केटमध्ये 2 स्टॉक तुम्हाला सांगतो की 60 कोटी रुपयाचा अचानक प्रॉफिट किंवा मोठा रिझल्ट होणाऱ्या गोष्टी जर आपल्याला दिसल्या तर कशा पद्धतीचं मूव तिथं होतं, तुम्हाला त्याच्याबद्दल एक स्टॉक सांगतो, तो म्हणजे न्यूलँड लॅब. न्यूलँड लॅब. इथं डेलीच्या चार्टमध्ये जाऊयात आणि या डेलीच्या चार्टमध्ये सिंपल बघा तुम्ही, इथं ई दिसतंय तुम्हाला खाली. तर ह्या दिवशी त्यांनी अर्निंग पोस्ट केलं होतं आणि इथं जर तुम्ही अर्निंग वरती क्लिक जर केलं, इथं बघा फक्त इस्टिमेटेड व्हॅल्यू काय होती त्यांची, फक्त आणि फक्त 2.86 बिलियन रुपीची तिथं व्हॅल्यू होती. आणि जर तुम्ही रिपोर्टेड व्हॅल्यू जर बघितली तर तुम्हाला ती किती दिसते, 4.07 बिलियन रुपीज. म्हणजेच काय झालंय की मार्केटने एस्टिमेट केलं होतं 2.8 बिलियन रुपीजच, पण मार्केट ऍक्च्युअल प्रॉफिट काय आलं, 4.07 बिलियन रुपीज. तर त्याच्यावरनं आपल्याला आयडिया काय येत आहे, याच्यावरनं आयडिया येतं की एक्सेप्शनल काइंड ऑफ रिझल्ट जे आहेत ते तिथे झालेत आणि ह्या एक्सेप्शनल रिझल्टवरनं मार्केटनी त्याला सेलिब्रेट केलेलं आहे. आणि हे सेलिब्रेशन तुम्ही व्यवस्थितरित्या अंडरस्टँड करू शकता का? इथं बघा, जवळजवळ ही जी रेजिस्टन्सची व्हॅल्यू होती, जे टेक्निकल अनालिसिस मध्ये आपण म्हणतो की जवळजवळ 2200च्या व्हॅल्यूपासून हिने कितीपर्यंत गेलं, ते 3000 रुपयापर्यंत गेलं. म्हणजेच जवळजवळ 800 रुपयांचं ऍप्रिशिएशन झालं. म्हणजे मार्केट फक्त आणि फक्त 3 दिवसामध्ये ही गोष्ट झाली. का बरं? कारण ह्या अर्निंगनं तेवढा इफेक्ट केला, मार्केटला सरप्राईज केलं. हे सरप्राईज जे ते होताना दिसलं पाहिजे आणि म्हणून ह्या गोष्टी, ह्या मूव्ह जे आहेत तिथं होत असतात, त्याला समजून घेणं. आणखीन एखादा स्टॉक बघू. चला, स्लो मूव्हर मध्ये आपण आयटीसीचा स्टॉक बघू आणि आयटीसीचा रिझल्ट नंतर काय आयटीसी मध्ये झालं ते अंडरस्टँड करू. इथं बघा, आयटीसीचा ज्या दिवशी रिझल्ट झाला काय गोष्ट झाली, इस्टिमेटेड किती होतं, 166.66 आणि रिपोर्टेड किती झालं, 163. कितीचं सरप्राईज आलं, निगेटिव्ह 2.6 बिलियनचा आला. आणि हीच जर गोष्ट बघितली तर त्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी काय आलं, किंमत खालीच गेली ना आणि नंतर मग रिकव्हरी मोडमध्ये गेली. तर ह्या गोष्टीला आपण अंडरस्टँड करणं महत्वाचं आहे. इथं बाईंग प्रेशरवाली कॅन्डल ही जर येऊ राहिली तर अल्टिमेटली आपल्यासाठी एंट्री तिथं तयार होते आणि त्या एंट्रीच्या वरती आपल्यासाठी एक अपमूव जी आहे ती इंटिक जी आहे ती होणार आहे आणि त्याला अंडरस्टँड करणं अतिशय महत्वाचं आहे. आणि हे मार्केटचं मर्म, हे मार्केटचा स्पेस आपण समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे. फक्त मी मार्केटमध्ये ट्रेड करतो, मला पॅटर्न माहिती आहे असं नाहीये. मार्केटची थिंकिंग काय, मार्केटची अप्रोच काय, मार्केटनी त्या गोष्टीला, घटनेला आत्मसात करून घेतलंय, सामावून घेतलेलं आहे ऑलरेडी.
आणि त्या बेसिसवरती जर तुम्ही करायला गेलं तर काही होईल का? मार्केटमधनं तुम्हाला काहीच आउटपुट, काही जे आपण गोष्टी म्हणू शकतो त्यामधनं काही भेटणार नाहीये. आणि त्याच्या उपरोक्त पुढच्या गोष्टी आपल्यासाठी येणार आहेत का, जे की पॅटर्न्स राहणार आहेत, जे की गोष्टी राहणार आहे. इथं बघा, एक पॅटर्नच्या हिशोबाने एक फॉलिंग ट्रेंड लाईन होता आणि एक सपोर्टची इथं ट्रेंड लाईन होते. त्या सपोर्टच्या आसपासच इथं हॅमर झाला आणि जसं की आपल्याला कळलं ह्या हायच्या वरती निघलं. अल्टिमेटली आपण इथं एस आपला प्लेस करू शकतो या झोनच्या आसपास 412च्या आसपास, आणि तिकडनं लॉंग जाऊ शकत होतो की ज्यामध्ये आपल्याला 455 पर्यंत कॅशमध्ये या सिम्पल स्टॉक मध्ये सुद्धा मूव्ह करून जायचं. मी फक्त दोन स्टॉक दिलेत, काही एक सरप्राईज वाला आणि एक इस्टिमेटेडच्या खालच्या व्हॅल्यू वाला. तर याच्यावरनं आपल्याला आयडिया येत असते आणि ह्या आयडियाला आपण अंडरस्टँड करायचं आणि याच्यावरनं आपल्याला एक मार्केटची नो सन्स व्हॅल्यू जी आहे ना ती हमेशा हमेशा कळत असते. ओके, तर या गोष्टीला अंडरस्टँड करणं अतिशय महत्वाचं आहे आणि हे टेक्निकल अनालिसिसचं अतिशय महत्वाचं मर्म आहे. म्हणून इथं सांगितलेलं आहे की बाबा, आप जो भी सोचते उसके बावजूद सभी व्यापारी जो है मौसमी विज्ञानी की तरह रहते हैं, जो कि पूर्वानुमान लगाने वाले रहते हैं. जस्ट राईट इट डाऊन. लिहून घ्या ते प्लीज हिंदी मधलं. तर इम्पॉर्टंटली ह्या गोष्टींना जे आहे ना आपण अंडरस्टँड करणं अतिशय गरजेचं आहे. नेक्स्ट जर स्लाइडवरती जर गेलं तर हे बेसिक टर्मिनॉलॉजी मार्केटच्या आहेत की लॉंग काय, शॉर्ट्स काय, बुल्स काय, बियर्स काय, बुलिश कॅन्डल म्हणजे काय, की या अप ट्रेंडमध्ये मूव्ह होते, डाऊन ट्रेंड म्हणजे काय, त्या हिशोबाने त्या गोष्टी होत असतात आणि त्या समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे. प्राइस पॅटर्न जे आहे ते आपल्याला वेळोवेळी आपल्या समोर येत असतात आणि ट्रेंडचं रिकॉग्निशन सुद्धा जे आहे लक्षात आलं पाहिजे. आता हे ट्रेंड म्हणजे काय, जर इथं जर ट्रेंडचं रिकॉग्निशन जर करायचं जर झालं तर म्हणजे सगळ्यात अगोदर सपोर्ट आणि रेजिस्टन्सचा जर हिशोब करायचा जर झाला तर हायेस्ट टाइम फ्रेम मध्ये बघा की ट्रेंड काय चालू आहे. हायेस्ट टाइम फ्रेम म्हणजे मंथली टाइम फ्रेम, आणि त्या मंथली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला दिसतंय की आयटीसीचा जर स्टॉक जर आहे तो एक क्लिअर कट अप ट्रेंडिंग मूव्ह मध्ये जो आहे तो कंटिन्यू होताना दिसतोय. या चॅनलला जरी आपण सोडून दिलं तर ह्या चॅनलवर आपल्याला आयडिया येईल की बाबा एक लॉंग टर्म रायझिंग चॅनलमध्ये जे आहे ती अपमूव्ह होताना दिसते. थोडी बहुत तिथं पी चार्ट आता सध्याच्या कंडिशनला होते, परंतु याचा जो चॅनल जो आहे तो अपवर्ड मूव्ह मध्ये आहे आणि ह्याच चॅनलला तो कंटिन्युएशन मध्ये करताना जाताना आपल्याला दिसणार आहे. याला आपण राईटला सुद्धा एक्सटेंड करू शकतो आणि त्याच्यावरनं प्राइसचे प्रोजेक्शन जे आहे ते तुम्ही करू शकता की येणाऱ्या काळामध्ये आयटीसी सारख्या स्टॉकमध्ये जे काय काय होऊ शकतं. तर या महत्वाच्या गोष्टी इथं जर पी आय इंडस्ट्रीचं जर चार्ट जर बघितलं तर तुम्ही बघा व्यवस्थितरित्या की एक अपमूव्ह मध्ये ऑलरेडी हा घेऊन चाललाय आणि ती अपमूव्ह जर बघितली तर अल्टिमेटली एक वन डायरेक्शनल आहे. म्हणजे मंथलीमध्ये जावा, तिकडनं तुम्हाला लक्षात येईल की बाबा या पी आय इंडस्ट्रीमध्ये काय आहे तर ऑलरेडी एक डबल टॉप झाल्यानंतर थोडं बहुत ट्रिपल टॉप झाल्यानंतर करेक्ट झालं, एक लेवलला पकडलं आणि त्याच्यानंतर जे मार्केट मूव्ह होते. तर इंट्राडे मध्ये पण आपल्याला अशा पद्धतीचे पॅटर्न दिसतात. पहिली लेग होतं, त्याच्यानंतर प्राइस खाली येते, थोडी बहुत कमबॅक करते, पुन्हा बाउन्स बॅक करते, पुन्हा बाउन्स मारतं आणि पुन्हा एक लेवल मेंटेन करते. आणि ही लेवल आपल्याला लक्षात आलं बाबा इकडनं कॅनेस्टिक हो राहिले तर ऑटोमॅटिकली एंट्री करू शकतो. भलेही आपण हा मंथली चार्ट पी आय इंडस्ट्रीचा बघतोय त्याच्यावरनं आपल्याला आयडिया येते किंमत भलेही आपल्याला 4,000च्या आसपास दिसते, परंतु हे जर ब्रेकआउट करतंय तर अल्टिमेटली ही रेंज जी आहे ती मोठी असणार आहे. ही जर किंमत जर बघितली, जस्ट चेक, इकडनं रेंजवाले व्हॅल्यूज आपल्याला लक्षात येतील. या हायपासनं
ह्या लोचं कन्सिडरेशन जर केलं तर जवळजवळ किती पॉईंट आहे, 1251 पॉईंट आहेत. म्हणजेच जर ब्रेकआउट लेवल इथून जर ऍक्टिव्हेट होती येणाऱ्या टाइम फ्रेमसाठी, तर 1251 पॉईंट्स आपल्याला इकडे टार्गेटेड सेक्शन जो आहे येणाऱ्या हे राऊंडिंग बॅट पॉट पॅटर्न जे आहे ते आपल्याला आयडिया देत असतात की बाबा पुढं काय होतंय आणि कशा पद्धतीने मार्केटचं जे टर्न अराउंड जे आहे ते होण्याचे तिथे चान्सेस आहे. तर हे महत्वाचा मुद्दा आहे आणि ह्या पॉईंट्सला आपण वेळोवेळी जे आहे ते लक्ष देणं अतिशय गरजेचं असतं. तर सगळ्यात महत्वाचं याच्यावरनं आपल्याला काय आयडिया येते, हे जे पॅटर्न जे बनतायत तर ते इंट्राडे मध्ये सुद्धा बनत असतात आणि त्यावरनं आपल्याला आयडिया येत असते की गॅपअप किंवा गॅप डाऊन जर होऊ राहिलं तर त्याच्यावरनं आपल्यासाठी काय तयारी जी ती होणार आहे. तर HDFC AMCचं जर स्टॉक जर बघितलं तर काल गॅपअप झाला होता डेली टाइम फ्रेम मध्ये. चला हायर टाइम फ्रेम मध्ये बघू काय आहे नेमकं. डाऊन ट्रेंड मध्ये जर बघितलं तुम्ही इथं बघा, एक डाऊन ट्रेंडिंग मध्ये याच्यापासनं आणि ते झाल्यानंतर एका लेवलला एका लाईनला ते अल्टिमेटली पकडून आहे. ती लेवल कोणची आहे, 2048 ची आहे. हे मंथली स्केलवरनं लक्षात येतं. एक डाऊन ट्रेंडिंग चॅनलमध्ये मंथली स्केलवरती, याला जर आपण वीकली मध्ये स्विच केलं तर आपल्याला आयडिया येते का जो स्विंग चालला इकडं एका रोल रिव्हर्सल पॉईंटच्या आसपास आहे, कारण हा सपोर्ट आहे आणि त्याच्या आसपास किंमत जी ती ब्रेकआउट करण्याचा प्रयत्न करते आणि तिथे एक चांगली कॅन्डल जी वीकली स्केल मध्ये होताना दिसते. इथं बघा डेलीमध्ये जर आपण आलो तर डेलीवर ना आपल्याला आयडिया येईल की एक चांगलं ॲम्पल मूव जी होताना दिसले. तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा हमेशा इथं असतो की ज्या वेळेस किंमत जी आहे ती तिथं तयार होत असते. पहिली मूव ज्या वेळेस होती ती डबल कॅन्डलस्टिक बघा पुन्हा एकदा इथं एका लेवलला, इथं फर्स्ट टाइम डबल कॅन्डलस्टिक झाला होता, इथं डबल कॅन्डलस्टिक झाला, तिकडनं रॅली केली, त्या रॅली नंतर गॅप डाऊन, लोकांचं लक्ष काढण्यात गेलं आणि पुन्हा गॅप अप. आणि ही लेवल कुठली आहे मित्रांनो, ही अतिशय महत्वाची लेवल आहे. जोपर्यंत किंमत 2014च्या वरती सस्टेन होते तर अल्टिमेटली एक बुलिश सेंटिमेंट राहणार आहे. आणि याच्यामध्ये ज्याला कोणाला हे काल कळलं असेल त्याच्यासाठी बेस्ट ऑपॉर्च्युनिटी वाला दिवस कालचा होता आणि ऑलरेडी फॉर्च्युनेट होतो मी की त्याला मी ट्रेड करू शकलो. तर सगळ्यात महत्वाचं 5 मिनिटांमध्ये जो बरं काय गोष्ट झाली बघू, कारण त्यावरनं आपल्याला आयडिया येईल की बाबा याच्यामध्ये आपल्यासाठी ऑपॉर्च्युनिटी काय होती. तर तुम्ही व्यवस्थितरित्या बघा, काल जसं मार्केट गॅपअप झाला आणि गॅपअप झाल्यानंतर काय केलं, एक्झॅक्टली याला टच केलंच नाही, त्याच्या थोडंसं खाली गेलं आणि पुन्हा इथं बघा एक डबल कॅन्डलस्टिक पॅटर्न, डबल कॅन्डलस्टिकनी स्लोली मूव, पुन्हा रिटेस्ट आणि जसं साईडवेज मध्ये मूव होताना दिसलं आपल्याला इथं एकदम टाईट रेंज मध्ये. पण या टाईट रेंजचं काय आलं, दुपारी 2 नंतर तुम्ही बघू शकता काय झालं. जसं किंमत ह्या हायच्या वरती निघाली 2051 पासून ह्या किमतीने कितीचा हाय बनवला, 2157चा 2127चा हाय तिथं बनवला. म्हणजे ऍप्रिशिएशनचं जर बघायचं झालं तर जवळजवळ 77 पॉईंट प्लस पॉईंटची मूव जी ती तिथं होताना दिसतं. तर जनरली गॅपअप जर होतोय तर ते एक स्ट्रेंथ आहे आणि तो गॅप फील होत नाहीये दुपारी 12 पर्यंत. दुपारी म्हणजे खाली किंमत येतच नाही, ती बाउन्स बॅक करून राहिली तर तिथं स्ट्रेंथ आहे. आणि जसं की किंमत त्या दिवसाच्या हायच्या वरती निघणार आहे तिथं तुमच्यासाठी डेची ऑपॉर्च्युनिटी जी आहे ती तयार होणार आहे. म्हणून हे रूल जे आहेत ना तुम्ही अंडरस्टँड करणं अतिशय महत्वाचं आहे आणि त्याच्यावरनं आपल्याला कायम कायम आयडिया येत असते की बाबा या गोष्टी तिथं होत असतात. तर मी हे गोष्ट मार्केटमध्ये मूव्ह झालं आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो असं नाहीये, याच्यामध्ये ह्या टाइमला आम्ही ट्रेड केलेला आहे, याच्यामध्ये पोझिशन घेतलेले आहे आणि हे लॉजिक जे आहे ते आपण अंडरस्टँड करणं महत्वाचं आहे. तर ह्या ऑपॉर्च्युनिटी हे सेटअप मला 100 स्ट्रॅटर्जीज नकोय, मला 100 स्ट्रॅटर्जीज जे आहेत ना ते मला नक्कीच नक्कीच जे आहेत ना ते शिकायच्या नाहीये. मला फक्त आणि फक्त एकच स्ट्रॅटर्जी, एकच सिस्टीम शिकायची का जी मला लाईफ टाईम साठी जे आहे ना ते पैसा देऊ शकेल आणि त्याच्यामध्ये मला फोकस आउट करायचं. तर ही अंडरस्टँडिंग जी आहे तुमच्यापाशी असली पाहिजे आणि याला जे आहे तुम्ही व्यवस्थितरित्या समजून घेतलं पाहिजे आणि त्यावरनच आपल्याला जी पुढचं मार्गक्रमण करायचंय, पुढच्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत, याच्यातनं ते जे लक्षात येणं अतिशय गरजेचं आहे. याच्या व्यतिरिक्त आजच्या दिवसभरामध्ये पेल एक गॅपअप झालेला होता. का बरं पेलला आपण व्यवस्थितरित्या समजू शकत नाही, का बरं पेलला आपण अंडरस्टँड करू शकत नाही, कारण मार्केटचं बिहेवियर जे आहे ना ज्याला समजलं त्यावरनच आयडिया तिथं व्यवस्थितरित्या येऊ शकते. तर पेल मध्ये काय झालंय बरं, मंथली टाइम फ्रेम मध्ये जावा, काय गोष्ट घडल्यात ते बघूयात. काय आहे पेल मध्ये, तर पेल जो आहे तो ऑलरेडी एका इम्पॉर्टंट सपोर्ट झोनच्या आसपास आहे. इथे पुन्हा एकदा इथं बघा लास्ट टाइम इकडे जे आहे ते डबल हॅमर इथं झालं होतं आणि एक मोठी कॅन्डल झाली. इथं बघा काय झालंय पुन्हा एकदा, जी डबल कॅन्डलस्टिक पॅटर्न, पहिली रेड आणि दुसरी ग्रीन, म्हणजेच ही एक बुलिश हारामी पॅटर्न आहे. आणि ह्या बुलिश हारामी पॅटर्नला जरी तुम्ही आत्मसात केलं एका इम्पॉर्टंट सपोर्टच्या आसपास, अल्टिमेटली तुमच्यासाठी ऑपॉर्च्युनिटी राहील की नाही राहील.
तर लास्ट टाइम जे तर किंमत जी चांगल्या पद्धतीने मूव्ह होताना दिसते 950 नाही, उद्या सुद्धा ऑपॉर्च्युनिटी राहील, डिपेंडिंग ऑन तुम्ही याला डिकोड कसं करू शकाल. तर हे पहिला इन्स्टंट होता, परंतु सेकंड इन्स्टंट ज्यावेळेस तुम्हाला काल किंवा परवा होताना दिसला, तर याला रेकॉग्नाइज करणं अतिशय महत्वाचं आहे. आणि जो रेकॉग्नाइज याला करू शकला, जो याला ओळखू शकला, तोच या मार्केटमध्ये पैसा कमवू शकला, हे महत्वाचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, चला इंट्राडे मध्ये काय गोष्टी झाल्या इथं बघूयात, 5 मिनिटांमध्ये जावा. तर सगळ्यात महत्वाचा इंट्राडे मध्ये याने गॅप अप केलेलं, सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथं बघा. फर्स्ट जी गोष्ट एएमसीच्या बाबतीत आपण बघितली, काय केलं, गॅप अप केलं, आणि गॅप अपला काय केलं, सस्टेन केलं, आणि तिथं प्राइसचं कॉम्प्रेशन सुद्धा झालं, एक ट्रायंगुलर पॅटर्न सुद्धा झाला. आणि जसं आपल्याला कळलं का ब्रेकआउट होत आहे, तर अल्टिमेटली बघा व्हॉल्यूम, या व्हॉल्युम्सला आपण अंडरस्टँड करणं पाहिजे, या व्हॉल्यूमच्या मूवला अंडरस्टँड करणं पाहिजे. म्हणजेच गॅपअप होतोय हे साधं सुद्धा लक्षण नाही मित्रांनो, हे नक्कीच साधं सुद्धा लक्षण नाहीये. हे एक महत्वाचा सिग्नल आहे का मार्केट मधला कुठलाही मोठा प्लेअर तो बाय करून राहिलाय, म्हणजे तो काय साधा सुद्धा प्लेअर नाही, तो रिटेलर सारखा एक लॉट किंवा बाकीच्या गोष्टी घेणारा नाहीये. तर आपल्या मराठी बांधवांना ह्या गोष्टी गॅपअपच्या आणि गॅप डाऊनच्या कळल्या पाहिजे, त्याच्यावरनं आपल्याला त्या मार्केटची स्ट्रेंथ काय. आणि त्याच्यानंतर ही रॅली झाल्यानंतर बघा बरं, एका स्पेसिफिक रेंज मध्ये मूव्ह होताना ते दिसलेलं आहे. तर ही अंडरस्टँडिंग आपल्याला जे आहे ते वेळोवेळी आली पाहिजे. MFSL बघू, सपोर्ट आणि रेजिस्टन्सचा हिशोब आपण इथं बघतोय. मंथली चार्ट बघा MFSL चा, काय झालंय, एक डाऊन ट्रेंड मध्ये, आणि सगळ्यात महत्वाची किंमत कुठे ट्रेड होऊ राहिली, सपोर्टच्या आसपास मंथली मध्ये, बरोबर आहे. सपोर्ट पासून बाउन्स केलाय, तर याला आपण करू शकतो का कन्सिडरेशन. लेट मी इरेज दिस. हा, इथे डाऊन ट्रेंड मध्ये सपोर्टच्या आसपास आहे, मंथली चार्ट आहे, मंथलीवर आपल्याला काही एवढी आयडिया येणार नाहीये. लास्ट टाइम त्याने बाउन्स बॅक केला होता पण कूल डाऊन झाला. चला वीकली मध्ये स्विच करूयात. वीकली मध्ये काय कळतंय की एक रॅली झालेली, आणि त्या रॅली नंतर रिटेस्ट नंतर एबीसी काइंड ऑफ पॅटर्न इथं झाला, आणि एक मोठी कॅन्डल जे मॅक्स फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये आपल्याला होताना दिसते. तर ऑलरेडी लास्ट टाइम ही रॅली झाल्यानंतर इथं प्राइस जी खाली होताना दिसते, आणि जसं की इथं गॅप अप ओपन झाले, जसं ते हायला निघाली, तर ह्या पॉइंटकडे ती जाताना आपल्याला दिसते. आणि हे मोमेंटम आणखी कंटिन्युएशन होऊ शकतं, बघूयात. उद्या रेड द कॅन्डल होत तर नाहीये, ते बघणं अतिशय महत्वाचं राहणार. रेड कॅन्डल म्हणजे काय, ह्या डे हायपासनं ओपन इकडे होईल, हायकडे जाईल, आणि तिकडनं सस्टेनच राहणार नाही, म्हणजेच 50% रिटर्स करेल, जसं की आपण हायर टाइम फ्रेम मध्ये बघितलेलं आहे बघा वेळोवेळी. तर एक सप्लाय वाल्या पॉईंटच्या आसपास त्या गोष्टी होण्याचे चान्सेस तिथं असू शकतात. तर ते बघूयात कशा पद्धतीने वर्कआउट होतं. जर कंटिन्युएशन होत असेल तर किंमत टिकणार आहे, स्टेडीली ती व्यवस्थित रॅली करणार आहे, आणि त्या बेसिसवरती आपण आपले पोझिशन करू शकतो. तर हे अंडरस्टँडिंग लेवल आहे, आणि हे सपोर्ट आणि रेजिस्टन्सचे रूल आहे बघा. मंथली स्केलची जी आपण लाईन ड्रॉ केली होती, ती आपल्याला किती इंटेन्शनली जी गोष्ट जी ती व्यवस्थितरित्या दाखवते, आणि सपोर्ट आणि रेजिस्टन्सचा हिसाब जो आहे तो व्यवस्थितरित्या आपल्याला अंडरस्टँड होताना दिसते. याच्या व्यतिरिक्त इथं एक ट्रेंड लाईन पण आपण ड्रॉ करू शकतो, जे की मेन रिजेक्शन वाल्या पॉइंट्सला आपण त्याला फॉलोअप करू शकतो. जसं की हा उलटा आहे, हा फॉलिंग वेज आहे. रायझिंग वेज वाला कसा पॅटर्न होता, जसा मी मगाशी दाखवला तुम्हाला, हा रायझिंग वेज वाला पॅटर्न आहे, जो की एक बेरिश आहे का ज्याच्यामध्ये ब्रेकडाऊन नंतर फॉल होतो. आणि हा जो पॅटर्न जो काय आहे, हा एक बुलिश पॅटर्न आहे, एक रॅली आणि त्याच्यानंतर एक अप ट्रेंडिंग मूव्ह होताना आपल्याला दिसू शकतो. तर असं पण क्लासिफिकेशन आपण वेळोवेळी करू शकतो, आणि त्याला अंडरस्टँड करणं महत्वाचं आहे. तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे, आपल्याला हे स्वीट स्पॉट्स, हे स्विंग पॉइंट्स वाले स्पॉट जे आहेत ते लक्षात आले पाहिजे. त्याच्यावरनं आपल्याला इझिली आपले ट्रेडिंग डिसिजनच्या ज्या आयडिया ज्या आहेत त्या अशा पद्धतीने जनरेट होत असतात. म्हणून इन जनरल मॅक्सिमम चार्ट्स आपल्या डोळ्याखालनं गेले पाहिजे, की जेणेकरून आपल्याला आयडिया येईल की बाबा काय गोष्टी तिथं होताना दिसतात. तर सगळ्यात महत्वाचा बजाज फायनान्स बघू बरं. बजाज फायनान्स मध्ये काय झालं विकली स्केलवरती, तर परत एकदा बघा, बजाज फायनान्स तर ऑलरेडी ब्रेक आउट वाली सेक्शन, ब्रेकआउट वाली स्थिती तिथं क्रिएट करताना आपल्याला दिसत होता. पण अल्टिमेटली त्याचा जो सप्लाय जो आहे तो आपल्याला इथं होताना दिसतोय. का बरं सप्लाय होताना दिसतोय, कारण ऑलरेडी एक रोल रिव्हर्सलच्या आसपास किंमत आहे, आणि ह्या ट्रेंड लाईनचं पण रिजेक्शन आहे. लाईन चार्ट सुद्धा आपल्याला भरपूर आयडेंटिफिकेशन, भरपूर काही गोष्टी ज्या आहेत ना, तर आयडियाज आपल्याला तो वेळोवेळी देत असतात. तर हे महत्वाचं, जे चित्र आपण पिक्चर बघत असतो त्याच्यावर आयडिया येते. आणि ह्या आठवड्याचा जर लो जर बघायचा झाला तर तो लो कुठे आहे,
7,177च्या आसपास आहे, 7,206च्या आसपास किंमत आहे. जर याच्यामध्ये जर रिजेक्शनची लेवल असणार आहे 7,177च्या खाली डायरेक्टली 7,059 म्हणजे 150 पॉईंटचा फॉल किंवा 100 पॉईंटचा फॉल, 120 पॉईंटचा फॉल जो आहे तो पॉईज असणार आहे बजाज फायनान्सच्या स्टॉकमध्ये. आणि इथं बघा बरं कशा पद्धतीचं कॅन्डलस्टिक पॅटर्न झालंय. एक बेरिश हरामीचा पॅटर्न इथं आपल्याला होताना दिसतोय. डबल कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे बघा इकडे. तर हा एक बेरिश हारामी काइंड ऑफ पॅटर्न सुद्धा आहे. या बेरिश हारामीवरनं पण आपल्याला आयडिया येते आणि ह्या बेरिश हारामीवरनं आपण आपल्या पोझिशन कन्सिडर करू शकतो. म्हणजेच या लोच्या वरती म्हणजेच 5,177 जर खाली किंमत निघते तर अल्टिमेटली 7,177च्या खाली जर किंमत निघते तर अल्टिमेटली 7,056च्या आसपास जी ती किंमत आपल्याला जाताना दिसेल. आणि त्यावरनं आपल्याला आयडिया जी आहे तो अल्टिमेटली आजची खासी पद्धतीने जी आहे ती जनरेट होताना दिसणार आहे आणि त्यावरनं तुम्ही फोकस आउट करू शकता. तर डबल कॅन्डलस्टिक काय आहे की एक ग्रीन झाली आणि दुसरी काय आली रेड झाली आणि ते हायकडे गेलीच नाही. म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, हा एक ट्रॅप नव्हताच. किंमत जी आहे ती वरच्या बाजूने आपल्याला मूव्ह होताना दिसत नाही. त्यावरनं आपल्याला आयडिया येते की बाबा तिथं काय आहे आणि त्या पद्धतीने आपण काय करू शकतो. तर अल्टिमेटली तर एक बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न काय असू शकतो त्याची एक नोंद तुम्ही तुमच्या वहीमध्ये करू शकता की डबल कॅन्डलस्टिक पॅटर्न. आणि तो कुठे झालाय बरं, कन्फ्लुएन्सेस काय, एक तर एक रोल रिव्हर्सल वाला पॉइंट आहे बरोबर, रोल रिव्हर्सल ऍज वेल ऍज ही फॉलिंग ट्रेंड लाईन पण इथंच आहे करेक्ट. आणि प्लस इथं एक डबल काय आलंय कॅन्डलस्टिक सुद्धा झाली आहे. आणि डबल कॅन्डलस्टिक कुठली आहे, बेरिश हरामी. लिहून घेऊ शकता तुम्ही तुमच्या वहीमध्ये. ओके. तर हा टोटल रेजिस्टन्स वाला झोन आहे आणि ह्या रेजिस्टन्स वाल्या झोनच्या आसपास ही किंमत आपल्याला जाताना दिसते. हे सगळं अंडरस्टँडेबल लेवल्स आहे मित्रांनो. ह्या सायकोलॉजीला, ह्या टॉपिकला, या बेसिकला तुम्ही वेळोवेळी अंडरस्टँड करणं अतिशय गरजेचं आहे, महत्वाचं आहे. आणि त्यावरनंच आपल्याला जी आयडिया, आपली ॲनॉलॉजी, आपली सायकोलॉजी तिथं व्यवस्थितरित्या क्रिएट होऊ शकते. एल्स हे फार डिफिकल्ट असू शकतं, त्यातनं आपल्याला काही आयडिया काही समजू शकत नाही. आणि हे अंडरस्टँड वेळोवेळी करणं अतिशय महत्वाचं आहे, गरजेचं आहे. आणि ते तुम्ही पुढाकार घेऊन ते तुम्ही पुढे जाऊन अंडरस्टँड करणं, कन्सिडर करणं अतिशय गरजेचं असतं. तर ही एक गोष्ट आहे. तर आणखी ना आपल्याला क्लोजर याच्यामध्ये इनपुट्स आणि आउटपुट्स कसे भेटू शकतात, चला 60 मिनिट्स मध्ये बघू. आहे का 60 मिनिटांमध्ये जर बघितलं तर कंटिन्युअसली एक अप ट्रेंड मध्ये प्राइस होती आणि लास्ट जो जर्क होता तो बहुत म्हणजे अतिशय व्हर्टिकल ट्रॅजेक्टरीचा मूव्ह होता, एक मोठी कॅन्डल आणि त्याच्यानंतर तर याला जरी आपण पॉइंट आउट जर केलं असतं तर त्याच्यावरनं आपल्याला आयडिया आली की किंमत 7,320च्या खाली निघते. तर अल्टिमेटली 7,197 म्हणजे 120 पॉईंटचा फॉल आपल्याला होताना तिथं दिसू शकतो. यालाच आपण आणखी लोअर टाइम फ्रेम मध्ये जर गेलो आणि त्याला जर चित्र जर व्यवस्थित बघितलं तर आपल्याला आयडिया येऊ शकते की ह्या बेसच्या खाली ज्यावेळेस किंमत निघाली म्हणजेच तो जर बेस जर कन्सिडर करायचा जर झाला, हा 7,276च्या खाली ज्यावेळेस किंमत निघते तर अल्टिमेटली 7,703च्या आसपास आहे. म्हणजे वन साइडेड फॉल नंतर एक ट्रँग्युलर पॅटर्न जो की एक बेसिक लिंकेजेस आपल्याला देत असतो. तर ह्या प्राइस ऍक्शनच्या गोष्टी झाल्या पाहिजे जर आपल्याला याच्यात काम करायचंय. तर ऑलरेडी फॉल, फॉल नंतर पुन्हा फॉल, पुन्हा एक पुल बॅक, पुन्हा फॉल, थोडा बहुत पुल बॅक, पुन्हा फॉल. तर ह्या गोष्टी तिथं होत असणार. इथं बघा थोडं बहुत किंमत पुन्हा त्या लेवलच्या आसपास आली आणि पुन्हा फॉल केली मार्केटनी. तर ह्या रिपिटेटिव्हली होत असणार. म्हणून मी काय म्हणत असतो की ह्या पॅटर्न्सला आपण व्यवस्थितरित्या अंडरस्टँड करणं महत्वाचं आहे. आणि फक्त मी तुम्हाला हे पॅटर्न सांगत नाहीये, या पॅटर्नच्या बेसिसवरती ट्रेड घेणं हे आमचं कर्तव्य आहे आणि आम्ही या वेळोवेळी या गोष्टी ज्या आहेत त्या
करू शकतो. फक्त आणि फक्त तुम्हाला व्यवस्थितरित्या ह्या समजल्या पाहिजे, त्या व्यवस्थितरित्या तुम्ही आत्मसात केल्या पाहिजे. त्याकरता आपण इथे डिस्कशन करत आहोत आणि हे आत्मसात मला असं वाटतंय तुम्ही व्यवस्थितरित्या करतच असाल. या व्हिडिओला तुम्ही नक्कीच नक्कीच पसंत वेळोवेळी करत असतात. तर तुम्ही व्यवस्थितरित्या बघू शकता. तर आजच्या दिवसभरामध्ये पण तीच गोष्ट तिथं होताना दिसते बघा. एक गॅपअप झालं त्या रेजिस्टन्स झोनच्या आसपास गेलं, कारण हाच आपल्या रोल रिव्हर्सल वाला पॉईंट. रेजिस्टन्सचं काम काय, तिकडनंच का रिजेक्शन झालं, तर मॉर्निंग मध्ये तिकडनं रिजेक्शन झालं, पुल बॅक झाला, पुन्हा सेकंड टाइम रिजेक्शन झालं. तर हा एक रेजिस्टन्स वाला झोन होता आणि हा रेजिस्टन्स वाला झोन कधी क्रिएट झाला होता, ऑलरेडी इथं क्रिएट झाला होता, ऑलरेडी इथं क्रिएट झालेला होता. तर ही पहिला अटेम्प्ट होता, हे दुसरा अटेम्प्ट होता आणि इथनं तुम्ही शॉर्ट करू शकता. 7,276 पासून पुन्हा तो फॉलकुट पर्यंत आला, 7,180 पर्यंत आला. म्हणजे 7,276 ते 7,180 म्हणजे फॉल किती पॉईंट झाला, जवळजवळ 200 पॉईंटचा फॉल आहे गेस, बरोबर आहे ना. 200 पॉईंटचा फॉल आपल्याला बजाज फायनान्स सारख्या क्वालिटी A1 काउंटर मध्ये होताना दिसतोय. तर या पॅटर्न्सला आपण अंडरस्टँड करणं अतिशय महत्वाचं. तर उद्यासाठी काय महत्वाची गोष्ट, तर बेस जो आहे तो इकडे बनून राहिला, कारण इथं पुन्हा डबल कॅन्डलस्टिक होते. तर ह्या बेसच्या आसपास जर किंमत आपल्याला येताना दिसलीये, तर अल्टिमेटली तो एक बाईंग इंटरेस्ट वाला असू शकतो गोष्ट. ओव्हर हेड रेजिस्टन्स ऑलरेडी इथं प्लेस्ड आहे, जो की 7,398च्या आसपास आहे. तर ते मोमेंटम आपल्याला कळतं इथे एक हॅमर किंवा डबल कॅन्डलस्टिक होतोय, तर अल्टिमेटली एक लो रिस्क रिवॉर्डच्या हिशोबाने तुम्ही जाऊ शकता आणि रिवॉर्ड जे आहेत ते तुम्ही या पॉईंट्सला तुम्ही कन्सिडर करू शकता. हा T2 कन्सिडर करू शकतो, कारण इथं रिजेक्शन जो आहे तो होऊ राहिलाय. आणि इन जनरल हे लोअर टाइम फ्रेम मध्ये, डेली टाइम फ्रेम मध्ये जर ह्या प्राइस ऍक्शनला याला जर आपण व्यवस्थित बघितलं, तर एक गोष्ट महत्वाची इथे आहे की प्राइस एक रॅली केल्यानंतर थोडी बहुत तिथं कमजोर होती, थोडी बहुत तिथं तकलावधी होती. हे वेळोवेळी मार्केटने सिद्ध केलं, हे वेळोवेळी या स्टॉकनी सिद्ध केलंय. तर अल्टिमेटली हा एक झोन असू शकतो अक्युम्युलेशन बुलचा, आणि याच्या खाली जर किंमत गेली तर हे सपोर्ट वाले सेक्शन आहे, जे की 7,100 आणि 7,000 वाले लेवल आहे. आणि किंमत याच्यावरती निघायला सुरुवात केली, अल्टिमेटली गेली आपल्यासाठी ही लेवल आहे आणि इथं रिजेक्शन वाला पॉईंट राहणार आहे. त्या मोमेंटमला आपल्याला गेज करणं महत्वाचं आहे, त्या मोमेंटमला आपल्याला अंडरस्टँड करणं अतिशय महत्वाचं आहे. ही गोष्ट आपल्याला अंडरस्टँड होणं अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. आणि हा मुद्दा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अंडरस्टँड इथे करत आहोत. अजून एक बघू A1 क्वालिटी स्टॉक. अडाणी. काय झालं अडाणीमध्ये, तेच होऊ राहिलं ना, या झोनला गॅप फिल करून राहिलं. तर लेट्स वेट आणि त्याच्यानुसार हे करूयात. अजून एक म्हटलेलो परसिस्टंट, बघा परसिस्टंट मध्ये रॅली झाल्यानंतर गॅप डाऊन नंतर एका रेंजला ते पकडून आहे परसिस्टंट. तर ह्याच्यामध्ये त्याला ट्रेड होऊन द्या, मोमेंटम याच्यामध्ये येणारच आहे आणि त्या मोमेंटमच्या दिवशी आपल्याला ही संधी सोडायची नाही. ह्या महत्वाच्या गोष्टी आपण अधोरेखित करून ठेवायच्या, कारण त्याच्यावरनच आपल्याला आपली अंडरस्टँडिंग, आपली आयडिया जी आहे ती वेळोवेळी तयार राहणार आहे. आणि हे महत्वाचा मुद्दा आपल्याला या सेशन्स मध्ये लक्षात येत असतो. आय होप सो ही अंडरस्टँडिंग, या गोष्टी आपल्याला वेळोवेळी ज्या आहेत त्या